त्यांनी बैठक आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी, बैठकीतले मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं, तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत. त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची. आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या. इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19. उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल. जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी इकडे बैठक व्हावी. त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी. आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा. एवढं मंत्रालय 18-19 मंत्रालय अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे. नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची. त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला, सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत. चर्चेचं दारं खुलं आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये. मी 26, 27, 28 3 दिवस माझं राजू शेट्टीजी, माधवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि माननीय बच्चू कडूशी बोलणं झालं. त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली. त्यांनी येण्याचं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना. मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली, त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली. आता ते आलेच नाही. एक जरी प्रतिनिधी आला असता, समजा बच्चू कडू नाही आले, राजू शेट्टीजी नाही आले, कुणीच नाही आलं, त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे. तर मुख्यमंत्री बैठक चालवतील, सरकार बैठक चालवेल. आलेच नाही. आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता मी काल सकाळी फोन केला, त्यांचा फोन बंद. त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे. आता माझं बोलणं झालं त्यांच्याशी डीसीपीच्या माध्यमातून. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच त्या आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, एवढं 18-20 अधिकारी, प्रधान सचिव, मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलन स्थळावर किंवा कुठे बैठक घ्या, ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू, राजू शेट्टीजी, माधवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत, त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी. आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.